नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि आताचे जे काही ट्रेंडिंग करंट अफेअर्स आहेत त्याचा समावेश केलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण या व्हिडिओची रिव्हिजन ठेवलेली आहे, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला किती समजलेले आहेत हे तुम्हाला कळून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? किती आहेत मित्रांनो? उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचे उत्तर। किती प्रशासकीय विभाग आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे बघा 6। ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। ठीक आहे, 6। आता प्राकृतिक विभाग किती आहेत कमेंट करून सांगायचे लगेच। महाराष्ट्रामध्ये प्राकृतिक विभाग किती आहेत कमेंट करून सांगायचे। ठीक आहे, महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। कोणकोणते? कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर। ठीक आहे, हे झाले 6 प्रशासकीय विभाग। मित्रांनो, एक प्रश्न विचारला जातो, सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर बघा, संभाजीनगर हा सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। ठीक आहे, सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर संभाजीनगर हा सर्वाधिक जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग आहे। ठीक आहे, तसेच सर्वाधिक तालुके असणारा हा देखील संभाजीनगर प्रशासकीय विभाग आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। सर्वात कमी तालुके कोकण विभागामध्ये आहेत। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। ठीक आहे, त्याचसोबत मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्हा परिषद किती आहेत? 34। ठीक आहे, 34 जिल्हा परिषद आहेत, 29 महानगरपालिका आहेत, 7 कटक मंडळ आहेत। ठीक आहे, आणि 36 जिल्हे आहेत। या गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न बघा, महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, पेंच हे राष्ट्रीय उद्यान बघा महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए नागपूर हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी बोरिवली येथे कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? संजय गांधी। ठीक आहे, बोरिवली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। ठीक आहे, त्यानंतर बघा चंद्रपूरमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे? तर ताडोबा आणि अंधारी हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? पेंच राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे। ठीक आहे, नागपूर हे योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न बघा, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? कोणी स्थापन केले होते अनाथ बालिकाश्रम? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केले होते। कोणत्या वर्षी केले होते कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, अनाथ बालिकाश्रम याची स्थापना महर्षी कर्वेंनी कोणत्या वर्षी केली? ठीक आहे, कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर प्रश्न बघा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर मित्रांनो, भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक ही बघा अप्रत्यक्ष निवडणूक असते। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी अप्रत्यक्षपणे जी निवडणूक लढविली जाते। ठीक आहे, आणि राष्ट्रपतींची निवड केली जाते। तर मित्रांनो, या निवडणूक पद्धतीची जी तरतूद आहे ती कलम 55 मध्ये केलेली आहे। ठीक आहे, राष्ट्रपती निवडणूक पद्धतीची जी काही तरतूद आहे ती कलम 55 मध्ये केलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये। ठीक आहे, तर मित्रांनो, आपलं मूळ उत्तर काय? अप्रत्यक्ष पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक केली जाते। ठीक आहे, तर या ठिकाणी सध्या भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू। ठीक आहे, या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत। मित्रांनो, राष्ट्रपतींची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? ठीक आहे, राष्ट्रपतींना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देते? याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे। ठीक आहे, पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपतींना कोणाद्वारे दिली जाते? याचं उत्तर कमेंट करायचं आहे। त्यानंतर प्रश्न बघा, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही वेळ फिरत राहतो, यास काय म्हटले जाते? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गतीचे जडत्व। ठीक आहे, गतीचे जडत्व हे योग्य उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी याच्याशी रिलेटेड एक प्रश्न विचारला जातो, न्यूटनच्या कोणत्या नियमाला
जडत्वाचा नियम असे देखील म्हटले जाते. तर न्यूटनच्या बघा गतीच्या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम देखील म्हटलं जातं. ठीक आहे, पहिल्या नियमाला लक्षात ठेवायचं आहे. न्यूटनने एकूण 3 गतीचे नियम सांगितलेले आहेत, ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध देखील लावलेला आहे, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर आहे विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही फिरत राहतो, तर त्याचं कारण आहे गतीचं जडत्व. ओके, त्यानंतर प्रश्न आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरला जातो? नकाशात मित्रांनो नेहमी पर्वतीय प्रदेश हा तपकिरी रंगाने दर्शविला जातो. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी तपकिरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक डी लिथियम हा जो वायू आहे तो निष्क्रिय वायू नाही. या ठिकाणी अर्गॉन, निऑन, हेलियम हे जे वायू आहेत ते निष्क्रिय वायू आहेत. त्यांना शून्य गटातील वायू देखील म्हटलं जातं, तसंच नोबेल वायू असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? कोठे आहे मित्रांनो? नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे खडकवासला या ठिकाणी आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ओके, त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक योग दिन 21 जून 2024 ची थीम खालीलपैकी काय होती? मित्रांनो जागतिक योग दिन केव्हा साजरा केला जातो? तर दरवर्षी 21 जूनला, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. तर 21 जून 2024 जागतिक योग दिनाची थीम काय होती? पर्याय क्रमांक ए योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, म्हणजेच स्वतःसाठी व समाजासाठी योगा, अशा प्रकारची थीम होती 21 जून 2024ची. ठीक आहे मित्रांनो, पहिला जागतिक योग दिन केव्हा साजरा करण्यात आला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, या व्हिडिओची PDF हवी असेल मित्रांनो तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तिथे जाऊन तुम्ही मागील तसेच पुढील जे काय आपल्याला व्हिडिओचे PDF हवे असतील ते तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. ठीक आहे, त्यासाठी तेथील टेलिग्रामच्या चॅनलला देखील आपण जॉईन होऊन जायचं आहे. जर टेलिग्राम लिंकने जर आपलं चॅनल ओपन नाही झालं बाय चान्स, तर टेलिग्रामवर सर्च मारायचं आहे मराठी GK विथ RD. ठीक आहे, मराठी GK विथ RD असं आपल्या चॅनलचं नाव आहे, ते सर्च मारायचं आहे आणि तेथील व्हिडिओचे PDF आपण डाउनलोड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी पुढील प्रश्न आहे, T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी T20 वर्ल्ड कप म्हणजे जी काही आतापर्यंत जेवढे T20 वर्ल्ड कप झालेले आहेत, तर T20 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये असा हा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर असणार बघा मिचेल स्टार्क हा आतापर्यंतचा T20मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेला आहे. सध्या त्याच्या नावावर T20 वर्ल्ड कपमध्ये फक्त 95 विकेट आहेत. ठीक आहे, फक्त T20 वर्ल्ड कपमध्ये 95 विकेट आहेत आणि तो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर लसित मलिंगा आहे श्रीलंकेचा. ठीक आहे, तर मित्रांनो T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज मिचेल स्टार्क आहे इतिहासात पूर्ण. ठीक आहे, तर या ठिकाणी लॉकी फर्ग्युसन आहे बघा, तर याच्या नावावर एक विश्वविक्रम झालेला आहे, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर लॉकी फर्ग्युसनने मित्रांनो 4 ओव्हर टाकून 0 रन देऊन 3 विकेट घेतलेले आहेत. ठीक आहे, 4 ओव्हर मेडन आणि 3 विकेट असा करणारा हा जगातील एकमेव बॉलर आहे लॉकी फर्ग्युसन. ठीक आहे, हा न्यूझीलंड या देशाचा बॉलर आहे. ठीक आहे, हा विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. मित्रांनो T20 वर्ल्ड कप 2024 जो आहे तो वेस्ट इंडिज आणि अमेरिका या 2 देशामध्ये खेळवण्यात येत आहे. या वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतलेला होता. ठीक आहे, तर आता मित्रांनो सुपर 8च्या मॅचेस सुरू झालेल्या आहेत. एकूण 20 संघ होते, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, T20 वर्ल्ड कप पहिला T20 वर्ल्ड कप मित्रांनो पहिला T20 वर्ल्ड कप जो आहे तो आपल्या भारताने जिंकलेला होता 2007मध्ये. 2007मध्ये T20 वर्ल्ड कपची सुरुवात झाली आणि पहिलाच वर्ल्ड कप जो आहे T20चा तो भारताने जिंकला होता महेंद्रसिंग धोनीच्या कप्तानीमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे मिचेल स्टार्क. ठीक आहे, 95 विकेट. त्यानंतर प्रश्न आहे, भूदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर मित्रांनो भूदलाचे नवीन उपप्रमुख असणार आहेत बघा या ठिकाणी NS राजा सुब्रमणी, पर्याय क्रमांक B NS राजा सुब्रमणी. ठीक आहे, आता सध्या कोण आहेत? उपेंद्र द्विवेदी. तर हे 30 जूनपासून बघा भारताचे जनरल असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच भूदलाचे नवीन प्रमुख उपेंद्र द्विवेदी असतील आणि नवीन उपप्रमुख
NS राजा सुब्रमणी हे असतील. ठीक आहे, मनोज पांडे हे रिटायर होतील 30 जूनला. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, भूदलाच्या प्रमुखास जनरल म्हटलं जातं. ओके, त्यानंतर प्रश्न आहे 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर मित्रांनो, 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बघा बनलेले आहेत भर्तृहरी महताब. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए भर्तृहरी महताब हे 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेले आहेत. जोपर्यंत कायमस्वरूपी अध्यक्ष निवडले जात नाही तोपर्यंत लोकसभेचे कार्य जो काय आहे ते भर्तृहरी महताब हे पाहतील. ठीक आहे, तर आपलं उत्तर आहे भर्तृहरी महताब. मित्रांनो, ओम बिर्ला हे 17व्या लोकसभेचे अध्यक्ष होते. ठीक आहे, 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? ओम बिर्ला हे होते. ठीक आहे, जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. कारण भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, तर ते जगदीप धनखड हे आहेत. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आपलं मूळ उत्तर आहे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब. त्यानंतर प्रश्न आहे केंद्राने मंजुरी दिलेले व स्थानिकांचा विरोध असणारे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? मित्रांनो, अलीकडेच केंद्र शासनाने वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे आणि याला स्थानिकांचा विरोध देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हे जे बंदर आहे ते महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे. ठीक आहे, पालघर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, पालघरची स्थापना विचारली जाते तर 1 ऑगस्ट 2014ला पालघर जिल्ह्याची स्थापना झाली ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन. ठीक आहे, 1 ऑगस्ट 2014. आता जर प्रश्न विचारला महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता, तर पालघर. कारण शेवटी सर्वात जन्म झालेला आहे पालघरचा, म्हणून महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा असणार आहे पालघर. आणि याच्याशी रिलेटेड भारतातील सर्वात तरुण राज्य विचारलं तर तेलंगणा हे भारतातील सर्वात तरुण राज्य असणार आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे युनिसेफच्या अहवालानुसार जगामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण कोणत्या देशात सर्वाधिक आहे? तर मित्रांनो, युनिसेफच्या अहवालानुसार सोमालिया या देशामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण हे जगात सर्वाधिक आहे. मित्रांनो, तर जगामध्ये सर्वाधिक कोणते आहे? सोमालिया या देशामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र ATS प्रमुख कोण बनलेले आहेत? मित्रांनो, पाऊस येतो आणि त्याचा नॉईस येईल व्हिडिओमध्ये, तर त्यामुळे आपण थोडा व्हिडिओ फास्ट घेऊया आणि संपवून टाकूया जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही. तर बघा, महाराष्ट्र ATSचे प्रमुख बनलेले आहेत नवल बजाज. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी नवल बजाज हे बनलेले आहेत. ओके, त्यानंतर प्रश्न आहे बघा जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. पर्याय क्रमांक सी. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र उभारण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या 16 प्रश्नांची आपण पटकन रिव्हिजन मारून घेऊया. 16 पैकी किती उत्तरे तुम्हाला कमेंट करायला जमतात योग्य उत्तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. पर्याय क्रमांक डी. त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अप्रत्यक्ष निवडणूक. त्यानंतरचा प्रश्न आहे विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो यास काय म्हणतात? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गतीचे जडत्व. त्यानंतरचा प्रश्न आहे नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी तपकिरी. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी लिथियम. त्यानंतरचा प्रश्न आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी पुणे. त्यानंतर प्रश्न आहे जागतिक योग दिन 21 जून 2024 ची थीम खालीलपैकी काय होती?
याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी म्हणजेच स्वतःसाठी व समाजासाठी योग। त्यानंतरचा प्रश्न आहे T20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचा। त्यानंतर प्रश्न आहे भूदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी NS राजा सुब्रमणी। त्यानंतर प्रश्न आहे 18व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भर्तृहरी महताब। त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्राने मंजुरी दिलेले व स्थानिकांचा विरोध असणारे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पालघर। त्यानंतर प्रश्न आहे युनिसेफच्या अहवालानुसार जगामध्ये बाल उपासमारीचे प्रमाण कोणत्या देशात सर्वाधिक आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सोमालिया। त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र ATS प्रमुख कोण बनलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवल बजाज। त्यानंतरचा प्रश्न आहे जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश। तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि त्यांची रिव्हिजन देखील घेतलेली आहे। तर 16 पैकी किती उत्तरं तुम्हाला बरोबर द्यायला जमलेले आहेत ते कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओची PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करायचं आहे मराठी GK विथ RD, ठीक आहे। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, ओके। तर या व्हिडिओला आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला आपले दररोजचे व्हिडिओ पाहायला मिळतील, ठीक आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि ग्राउंड अभ्यास चालू राहू द्यायचा आहे जोरामध्ये, ठीक आहे। धन्यवाद।